आश्रमशाळातील संस्थाचालकाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भावनासमोर निदर्शने. कर्मचाऱ्यांची शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप. उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाईन हजेरी व दोषींवर कारवाईची मागणी. डॉ. गणेश ढवळे. बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 27 सोमवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील 45 आश्रमशाळांमध्ये सुमारे 750 शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक त्यांच्या कुटुंबियांचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आदी पदांवर एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने आश्रमशाळा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीप्रमाणे चालवल्या जात असल्याचा आरोप डॉ. गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे. प्रमुख मागण्या काय? सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय ऑडिट व ऑनलाईन हजेरी. आश्रमशाळांमधील कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरी सुरू करावी. तसेच सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय समितीकडून विशेष ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अंथरवण पिंपरी तांडा प्रकरणाची चौकशी. गेवराई तालुक्यातील अंथरवण पिंपरी तांडा येथील आश्रमशाळेतील महिला कर्मचारी सुरेखा विष्णू चव्हाण यांना कायदेशीर वेतनाची मागणी केल्यामुळे मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्यांच्या पतीवर संस्थेच्या सचिवांनी मारहाण केल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. JNT अंतर्गत ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये संस्थाचालकांनी स्वतःचा मनमानी कारभार चालवलेला आहे. संस्थाचालक, अध्यक्ष, मुलगा, मुख्याध्यापक म्हणजे शिक्षक, सून, नातेवाईक अशा प्रकारे एकदम प्रायव्हेट लिमिटेड त्यांची कंपनी आहे. आणि इतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर यांनी शारीरिक, आर्थिक आणि मानसिक छळ लावलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं असं म्हणणं आहे या शाळेमध्ये ऑनलाईन जी हजेरी आहे ती ऑनलाईन घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, अथर्वण पिंपरी या ठिकाणी जी आमची भगिनी महिला स्वयंपाकी जी आहे त्या महिलेला संस्थाचालकानं म्हणजे शाळेवर कार्यरत असताना इतर कामं, रानातली कामं सांगणं वगैरे त्याला विरोध केल्यामुळं त्यांचे पती आणि त्यांनी याच सहाय्यक संचालकाच्या ऑफिसमध्ये तक्रार केल्यानंतर त्यांना मारहाण झालेली आहे. त्याचबरोबर वडझरी पाटोदा तालुक्यातील या आश्रमशाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला आहे. मजूर जो रोजगार हमीवरचा मजूर जो आहे तो शिक्षक म्हणून करत आहे आणि त्यांनी लाखो रुपयांचा पगार उचलला आहे. या संबंधामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार तक्रारी करून सुद्धा सहाय्यक संचालक, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग बीड कुठलीही कारवाई करत नाही. ते संस्थाचालकांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे आमचं असं म्हणणं की अगोदर यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि या बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण शाळांचं उच्चस्तरीय समितीमार्फत ऑडिट करण्यात यावं आणि शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी जे आहेत त्यांची हजेरी जी आहे ती मला वाटतं ऑनलाईन करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.